मित्रांनो नमस्ते, मी नामदेव लहारे. बागेत मी सहज फेरफटका मारण्यासाठी आलो असता मला एक आम्रपालीची व्हरायटी इथं मध्ये आपण लावलेली होती ती दिसली. इथं लक्षच नव्हतं आमचं, कारण हा पूर्ण केशर बाग आहे आणि तो तुटून गेल्यानंतर आपण फळं काढले. हे मे महिन्यानंतर इकडे आम्ही आलोच नाही, कारण आपण बघताय की आता किती मोठ्या प्रमाणात गवत आहे. तर आल्यानंतर आम्हाला थोडे आंबे पण आता बघा पावसाळ्यात सुद्धा खायला मिळाले. आम्रपाली ही पूर्ण एक बादली भरली बघा. अजून एक आंबा आम्ही ठेवलेला आहे त्याच्यावरती. हे अचानकपणे आम्हाला दिसले, कारण आता बरेच दिवस झाले इथं आम्ही आलेलोच नाही. तर मालेसाहेब अचानक बोलले की चला जरा बागेतून फेरफटका मारून येऊ, काय परिस्थिती आहे. कारण आता ग्राफ्टिंगचं काम सध्या चालू आहे आणि काड्या काढण्याचं. तर जसं आपण बघा, आपण जे ग्राफ्टिंगसाठी अशा ही स्टिक वापरतो आहे. तर हे पूर्ण तयार असलेल्या हे केशर आहे, हे बघा. तर आपण हे काड्या घेऊन ग्राफ्टिंग करतो आहे. पूर्ण केशर बागेतली ही सध्या केशरचे ग्राफ्टिंग चालू आहे. बाकी नंतर वेगवेगळ्या व्हरायटी आपण करणार आहे. हे बघा, अशा पद्धतीची केशरची स्टिक राहील, त्याची आपण काडी भरणार आहे. तर आज आंबे खाण्याचा आणि परत 8 दिवसानंतरही साधारणतः पिकतील. म्हणजे आम्ही जुलैमध्ये सुद्धा आंबे खातो आहे आमच्या बागेतील. तर हा आम्रपाली अशी व्हरायटी आहे. काही शेतकऱ्यांना रोपांबद्दल बाग लागवडीविषयी काही माहिती लागली तर नक्की फोन करा. मी तुम्हाला आज महाले साहेबांचा नंबर पाठवतो आहे. मी तुम्हाला लागवडीपासून छाटणीपर्यंतची आणि फळं काढण्यापर्यंतची पूर्ण माहिती देतील. धन्यवाद मित्रांनो.